So next is our experiment number 10. Okay, aim is to prepare and submit kaolin mixture BP. ठीक आहे. याचा तुम्हाला टाईप लिहायचा आहे, इथे दिलेलं आहे 1A2. ओके, सो ते कोडिंग कसं केलेलं आहे ते तुम्हाला बघावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला इथे ॲपरेटस वगैरे दिलेले आहे. ठीक आहे, कन्सेप्ट दिलेला आहे. डिफ्युजिबल जे सॉलिड्स असतात त्याचं इथे कन्सेप्ट आहे. ठीक आहे, डिफ्युजिबल सॉलिड्स काय असतात, जनरली वॉटरमध्ये मिक्स होत नाही, पण आपण त्याला जेव्हा शेक करू तेव्हा ते वॉटरमध्ये मिक्स होतील किंवा पार्टिकल्स जे आहे ते पूर्णपणे डिस्ट्रीब्यूट होतील. त्याचं प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे. लाईट केओलिन, लाईट मॅग्नेशियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, कॉन्सन्ट्रेटेड पेपरमिंट इमल्शन, डबल स्ट्रेंथ क्लोरोफॉर्म वॉटर अँड प्युरिफाईड वॉटर. ठीक आहे, टोटल तुम्हाला किती बनवायचं आहे इथे दिलेलं आहे 30 ml. ओके, सो वी हॅव टू प्रिपेअर 30 ml, बट दिस टोटल क्वांटिटी इज गिवन अकॉर्डिंग टू 1000 ml. सो वी हॅव टू फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट द फॅक्टर. ठीक आहे, फॅक्टर काढताना आपण काय करतो, फॉर्म्युला काय आहे, क्वांटिटी रिक्वायर्ड डिवायडेड बाय क्वांटिटी गिवन. सो क्वांटिटी रिक्वायर्ड किती आहे आपली 30 ml. ठीक आहे, आणि क्वांटिटी गिवन किती आहे 1000. सो 30 डिवायडेड बाय 1000. तर तो जो फॅक्टर आहे बघा, 30 डिवायडेड बाय 1000 जो फॅक्टर आहे तो आला आपला 0.03. नाव यू हॅव टू मल्टिप्लाय ऑल द क्वांटिटी गिवन बाय दिस फॅक्टर, मीन्स 0.03. ठीक आहे, या फॅक्टरने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल ही जितकी पण आपल्याला क्वांटिटी दिलेली आहे गिवन. ठीक आहे, ही जी गिवन क्वांटिटी आहे त्या पूर्ण गिवन क्वांटिटीला आपल्याला त्या फॅक्टरने मल्टिप्लाय करावं लागेल 0.03. ठीक आहे, तर आपली इथे मल्टिप्लाय करून जी क्वांटिटी आलेली आहे, जे आपल्याला घ्यायची आहे अकॉर्डिंग टू 30 ml ती दिलेली आहे. ठीक आहे, 200 ग्राम आहे लाईट केओलिन, त्याला फॅक्टरने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला क्वांटिटी ते 6 ग्राम. त्याच्यानंतर लाईट मॅग्नेशियम कार्बोनेट 1.5 ग्राम, देन सोडियम बायकार्बोनेट 1.5 ग्राम, पेपरमिंट इमल्शन 0.75, त्याच्यानंतर क्लोरोफॉर्म वॉटर 15 ml. ओके, अँड प्युरिफाईड वॉटर अप टू 30 ml. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप इज प्रोसिजर. ठीक आहे, आता प्रोसिजरसाठी मी इन्ग्रेडियंट्स जे ते वे करून ठेवलेले आहेत. बघा, लाईट केओलिन आहे. ठीक आहे, लाईट केओलिन जे आहे ते आपल्याला लागते 6 ग्राम. ओके, सो आय हॅव वेट इट इज 6 ग्राम केओलिन. देन we required sodium bicarbonate. Okay, sodium bicarbonate 1.5 gram. then after magnesium carbonate, it is also 1.5 gram. okay, आता बघा तुम्ही हे दोन्ही जे आहे सोडियम बायकार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेट दोन्ही 1.5 आहे, बट क्वांटिटी याची जास्ती आहे मॅग्नेशियम कार्बोनेटची. वाय, बिकॉज इट इज लाईट. ठीक आहे, हे लाईट असल्याच्याने याच्यामध्ये क्वांटिटी जास्ती बसली. ठीक आहे, ॲज कम्पेअर्ड टू मॅग्नेशियम कार्बोनेट दिस सोडियम कार्बोनेट इज हेवी, त्याच्यामुळे 1.5 ग्राम म्हणजे हे एवढंच भरलेलं आहे. आणि तेच मॅग्नेशियम कार्बोनेट जे आहे ते ही जी क्वांटिटी दिसते ती 1.5 आहे. वेटचा फॅक्टर आहे, जे लाईट असते ते जास्ती भरते, जे हेवी असते ते खूप कमी भरते. ठीक आहे, हे झाले आपले इन्ग्रेडियंट्स. त्याच्यानंतर क्लोरोफॉर्म पण आहे, क्लोरोफॉर्म वॉटर अँड पेपरमिंट. ओके, सो आता आपल्याला प्रोसिजर जी आहे ती स्टार्ट करायची आहे. याच्यासाठी रिक्वायर्ड ॲपरेटर्स जे आहे ते मॉर्टर पेसल लागणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर बिकर, मेजरिंग सिलेंडर, स्पॅच्युला, पिपेट, एव्हरीथिंग. ओके, सो लेट स्टार्ट विथ अवर एक्सपेरिमेंट. ओके, सो इथे आपल्याला मॉर्टर पेसल लागणार आहे. सो वी हॅव टेकन इट. आता या मॉर्टर पेसलमध्ये आपल्याला टाकायचं आहे लाईट केओलिन. केओलिन जे आहे वे करून घेतलेलं तुम्ही, इट इज 6 ग्राम. वी विल ॲड दिस केओलिन टू दिस वॉटर. ओके, देन आफ्टर वी विल ट्रायच्युरेट इट. जे त्याच्यात जर काही मोठे पार्टिकल्स असतील तर ते ब्रेक होऊन जातील. ठीक आहे, आफ्टर दॅट सोडियम बायकार्बोनेट अँड मॅग्नेशियम कार्बोनेट ते ॲड करायचं आहे 1 by 1. ओके, सी दिस इज सोडियम कार्बोनेट. वी विल ॲड दिस. Again we will triturate it. Then this is our magnesium carbonate. Okay. Again we will triturate so that all the three ingredients will get mixed.
वी हॅव टू ॲड द व्हेकल. ओके, व्हेकल मीन्स आपलं जे वॉटर आहे. ओके, वी विल यूज वॉटर ॲज अ व्हेकल. सो वी विल ॲड वॉटर, 3/4 पार्ट ऑफ वॉटर इन टू दिस मिक्सचर. पण आपल्याला हे जे ॲड करायचं आहे हे ड्रॉप बाय ड्रॉप और थोडं थोडं ॲड करायचं आहे. एक प्रॉपर कन्सिस्टन्सी आली पाहिजे याला लिक्विडला. त्याच्यामुळे आपण जे आपलं व्हेकल आहे, ठीक आहे, ते थोडं थोडं ॲड करणार आहे हळूहळू. यू कॅन सी इट किती प्रॉपरली आपलं हे मिक्स झालेलं आहे तीन इन्ग्रेडियंट. ओके, सो सी इट. ठीक आहे, हे आपलं व्हेकल ॲड करून झालेलं आहे प्रॉपर. तिन्ही इन्ग्रेडियंट्स जे ते मिक्स झालेले आहेत. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपले जे लिक्विड इन्ग्रेडियंट्स आहे पेपरमिंट. ठीक आहे, पेपरमिंट इमल्शन अँड देन आपलं जे आहे क्लोरोफॉर्म वॉटर ते ॲड करायचं. ओके, सो क्लोरोफॉर्म वॉटर जे आहे ते 15 ml आहे, ते आपण याच्यामध्ये टाकू. So I am adding now this chloroform, peppermint 0.75. And this is our 15 ml of chloroform water. गेट अवर मिक्सचर लाईक दिस. ओके, नाव आता याला आपल्याला व्हॉल्यूम मेकअप करायचं आहे. आपल्याला टोटल 30 ml बनवायचं आहे. यू कॅन सी इट हाऊ फाईनली मिक्सचर इट इज प्रिपेअर्ड. ठीक आहे, आपलं मिक्सचर झालेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला हे काय करायचं, आपल्या कंटेनरमध्ये भरून घ्यायचं आहे. ओके, तुम्हाला दाखवण्यासाठी मी याच्यामध्ये काढून घेते आहे बीकरमध्ये. हे जे आहे आपलं मिक्सचर जे केवढे मिक्सचर ते रेडी झालेलं आहे. ओके, सो यू हॅव टू लास्ट स्टेप इज you have to fill this in your container and label the container properly. ओके, इथे आपला एक्सपेरिमेंट नंबर 10 जो आहे तो संपला आहे.